श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा डोळे बंद कर आणि नीट माझे बोलणे ऐक. बाळा, आपण म्हणतो की परिस्थितीमुळे काही करता आले नाही. खरं तर ती परिस्थिती असते जी काहीतरी करायला भाग पाडते. बाळा, आले का लक्षात तुझ्या? तेव्हा स्वामींना बाळ म्हणतो की स्वामी, मी एकेकाळी खचलो होतो, रडलो होतो आणि हरलोही होतो. माझ्यासोबत तेव्हा कोणीच नव्हते. फक्त स्वामी, तुम्हीच माझ्या डोक्यावर हात ठेवून मला धीर दिला होता आणि सर्व काही मला तुम्ही दिले. त्यावर स्वामी म्हणतात, बाळा, लिहिणारी प्रत्येक गोष्ट वाचणाऱ्याला समजू शकत नाही, कारण लिहिणारी व्यक्ती भावना लिहिते आणि वाचणारी व्यक्ती फक्त शब्द वाचते. आणि पुन्हा एकदा स्वामी म्हणतात, बाळा, खोट्या आशा दाखवून एखाद्या व्यक्तीच्या भावनांशी खेचण्यापेक्षा स्पष्ट शब्दात नकार देणे कधीही चांगले असते. बरोबर आहे की नाही बाळा? आणि हे बघा, कोणाच्या वाईट विचाराने तुमचे काही वाईट होणार नाही, कारण तुमचा करता करविता तुमच्या पाठीशी उभा असतो. स्वामी म्हणतात, बाळांनो, या तुमच्या जीवनात कष्ट करण्याची स्वप्न कधीच नष्ट होत नसतात. आणि हे बघा बाळांनो, हातातले गेले तरी नशिबाचे कोणीच घेऊ शकत नाही. फक्त फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचे संपत नाही, हे लक्षात ठेव बाळा. स्वामी म्हणतात, बाळा, तुझे नशीब थोडे उशिरा फळ देते म्हणून लोक तुला कमी लेखतात, पण लक्षात ठेव, उशिरा येणारा दिवस कायम मोठा असतो. बाळा, ही अशी गोष्ट आहे जे की प्रत्येक वादळातही तुम्हाला शांत उभे राहण्यासाठी मदत करू शकते. ती गोष्ट म्हणजे संयम. स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यात एकच ध्येय ठेवायचे. हारलो तरी चालेल, पण मैदान सोडायचे नाही, कारण मावळलेला सूर्य पुन्हा उगवत असतो, हे लक्षात ठेवा बाळांनो. तेव्हा स्वामींना बाळ म्हणतो की स्वामी, मी एखाद्या वेळी खूप अडचणीत असतो, तेव्हा तुम्ही पटकन माझ्या मदतीला धावून येता का स्वामी? तुम्ही येता पटकन धावून. स्वामी म्हणतात, बाळा, तू कोणत्या अडचणीत असताना माझे तू मनापासून नाव घेतोस आणि तुझी हाक मला ऐकायला येते. समजले का आत्ता बाळा? अरे, जो माझी मनापासून सेवा करतो, मला कधीच विसरत नाही, त्याच्या मदतीला आम्ही लगेच धावून जातो. स्वामी म्हणतात, बाळा, निंदा नेहमी त्याच व्यक्तीशी होत असते जी नेहमी दुसऱ्याच्या सुखदुःखात धावून जात असते. जसे